बोलावलंत? होय, आज मोरेश्वरांकडे कार्य आहे जी. पण जबाबदारी आपल्यावर आहे. वय वय. चौफेर लक्ष असू दे. जी. पोलीस आणि कार्यकर्ते आहेतच, परंतु आपले बारीक लक्ष हवे. वय. कोणताही वावगा प्रकार घडता कामा नये. थोडीही शंका आली तरीही अनुमान न करता आम्हास हाक मार. समजले? जी, अगदी असंच करतो. पण मालक, तुम्ही इतकं पुण्याचं काम करताय ना की आज देव नक्की पाठीशी उभा राहणार बघा. ये तुम्ही. माधवराव. आलात काका? होय. झाली कामे सारी? धुळ्यातली सारी कामे आटोपली. आता मात्र मज प्रस्थान करावयास हवे. पुण्यातील कामे साचता कामा नये. ते खरे आहे काका, पण आज बयोचा विवाह आहे. आपल्या दृष्टीने तेही महत्वाचेच काम आहे. होय. या विवाहास आपली उपस्थिती असेल तर फार बरे वाटेल आम्हास, आणि आमचे मनोबलही वाढेल. आले ध्यानात. लग्न आटोपले की मग निघू. हं? अगं बाई, पांडू काका आलात? जी. वत्सलाबाईंनी बोलावले असेल ना मला? माझे झालेच आहे, आटपून निघतच होते मी आता. हो, पण रमाबाईंनी काहीतरी घोळ दिसतोय हो. म्हणजे काय वत्सलाबाई रडत होत्या आणि घरातल्या समजांची चेहरे उतरलेले दिसत होते हो. व्हायचेच तसे पांडू काका. वयो जायचे ना सासरी आज, त्यातून हे लग्न तसे वेगळेच. यायचीच आसवे साऱ्यांच्या डोळ्यात. नाही, पण ते काहीतरी बिनसले हे नक्की. असे म्हणताय? जी. बरे, मी प्रत्यक्षच जाऊन पाहते, त्याशिवाय नाही कळावयाचे. जी. वत्सलाबाई, काय झाले? लग्न घर आहे आपले, सारे इतके शांत शांत. पांडू काका म्हणाले की तुम्ही. काय झाले वत्सलाबाई? काही नाही गो, बयो आता सासरी जायची ना म्हणून. नाही, नक्कीच काही वेगळे कारण आहे. वत्सलाबाई, अहो मी कुणी परकी का आहे? मला सांगितले तर तुम्हासच बरे वाटेल हो. त्याचे लग्न झाले की माझे पण लग्न होणार ना? मलाही लुगडे नेसवणार ना? सांग ना आधी, सांग ना, सांग ना. काय झाले काय? त्या काय सांगणार? मी सांगते ना. बयोच्या लग्नासाठी तुम्ही हा जो काही उपद्व्याप मांडलाय, त्यामुळे आमच्या सखूचे ठरत असलेले लग्न मोडले. काय? हे बरे आहे तुमचे. असे दाखवता आहात की आम्ही त्या गावचेच नाही. काय बोलतेय सुंदरा? आपली उचलली जीभ. क्षमा करा मामांजी, पण धर्माविरुद्ध आणि लोकांविरुद्ध जाऊन बयोचे लग्न लावण्याचा घाट तुम्ही यांच्यामुळेच घातला. ह्यांचे काय जाते हो फूस लावायला? उद्या लोक वाईट टाकतील आपल्याला. घर पेटले ते आपले. ह्यांचे काय? चार मोठेपणाच्या गोष्टी करतील आणि निघून जातील पुण्यात. जन्मभर चटके भोगायचे ते आपल्याला. आज बयोच्या लग्नामुळे आपल्या सखूचे लग्न मोडले आणि इथून पुढे होईल की नाही हेही ठाऊक नाही. हे काय, माझे लग्न मोडले? रमाबाई, काय झाले? चेहरा का पडलेला दिसतो? अहो लग्न घर आहे हे.
बयोचे लग्न होते आहे खरे, परंतु त्यामुळे सखूचे लग्न मात्र मोडले आहे. काय झाले हसावयास? अहो रमाबाई, सुंठी वाचून खोकला गेला. सखूच्या लहान वयात होणाऱ्या विवाहास आपला विरोधच होता. तुम्ही तर केवढ्या काळजीत पडला होता. आम्ही विषयही काढला होता मोरेश्वरांपाशी, परंतु त्यांचे हात दगडाखाली होते. थोरल्या मुलीच्या सासरकडूनच प्रस्ताव होता. आता समोरूनच सोयरीक मोडली म्हटल्यावर सखूचा लहान वयात होणारा विवाह तुर्तास तरी बऱ्यापैकी लांबणीवर पडला आहे. आता त्यांचे मन वळविण्यास आपल्याला वेळ मिळेल ही आनंदाची बाब नाही का? पण आम्हा सांगा रमाबाई, या बातमीने मोरेश्वर हल्लेले नाहीत ना? नाही. परंतु घरातील सारे उदास झाले म्हणून मलाही तसे वागावे लागले. परंतु मी निरोप दिला आहे मुलाकडच्यास. तुमच्यासारख्या सनातनी आणि कोत्या मनोवृत्तींच्या घरात माझी सखू जात नाहीये याचा आनंदच आहे मला. वा, माझी बयो सुखी होणे आणि तिच्यासारख्या इतर विधवांना यापासून बळ मिळणे हे जास्त महत्वाचे आहे. शाबास मोरेश्वर, खरेच आम्हास खूप अभिमान वाटतो तुमचा. बरे माधवराव, सखूचा विवाह कोणत्या वर्षी करावा असे आपणास वाटते? मोरेश्वर, खरे तर हा विषय फारच मोठा आहे. परंतु थोडक्यात सांगावयाचे म्हणजे सखूचा विवाह तुम्ही 16 वर्षांनंतर करा. त्या वयापर्यंत मुलीचे आवश्यक शिक्षण झालेले असते आणि बऱ्या वाईटाची जाणही आलेली असते. खरे तर 18च हवे, परंतु 16 वर्षानंतर विवाह योग्य वय झाले असे म्हणावयास हरकत नाही. माधवराव, काकासाहेब, मी तुम्हाला शब्द देतो की सखूचा विवाह 16व्या वर्षानंतरच करेन. वा, आणि तिच्या शिक्षणाच्या बाबतीत देखील कसलीही हायगाय करणार नाही. हो, चला चला, बाहेर नवर जाऊन सगळी मंडळी आली. चला लवकर. चला, चला. चला, चला. माधवरावांचा, धर्मपुर्यांचा, पाखंडी लोकांचा, माधवरावांचा, धर्मपुर्यांचा, पाखंडी लोकांचा, माधवरावांचा, धर्मपुर्यांचा, पाखंडी लोकांचा, माधवरावांचा, धर्मपुर्यांचा, पाखंडी लोकांचा. काहीही झाले तरी जमावावर हात उगारावयाचे नाही. कोणत्याही परिस्थितीत आम्हास हे कार्य शांततेत पार पाडावयाचे आहे. ठीक आहे, या. पाखंडी लोकांचा, माधवरावांचा, धर्मपुर्यांचा, पाखंडी लोकांचा, माधवरावांचा, धर्मपुर्यांचा. बघितलेच माधुरा, काय म्हणावयाचे काय या लोकांना? एका मुलीच्या आयुष्याचे भले होते आहे तर ते यांना बघवत नाही. काका, यात सर्वस्वी त्यांना दोषी ठरविण्यात अर्थ नाही. माधव, त्यांच्या दृष्टीने आपण चुकीचेच आहोत आणि आपल्या दृष्टीने त्यांचा विरोध चुकीचा आहे. या विवाहात कायद्याचे पाठबळ आहे, त्यामुळे हा विवाह निर्विघ्नपणे पार पडणार यात शंकाच नाही. आत्ताच आम्ही पोलिसांना सूचना दिल्या आहेत. काहीही झाले तरीही जमावावर हात उगारावयाचा नाही. आपण हाती घेतलेले कार्य अत्यंत शांतपणे पार पाडावयास हवे. होय.
सुखी व्हा. माधवराव, मी आपला एक कार्यकर्ता आहे. आपल्या सामाजिक कार्यात मी आपल्याला आदर्श मानले आहे. आपल्या एवढी माझी योग्यता नाही, तरी देखील आपल्याप्रमाणेच मी आदर्श नवरा बनण्याचा नक्की प्रयत्न करीन. वा, हे तर फारच छान झाले हो. बयो, आता तूही रमाबाईंचा आदर्श ठेव आणि या अभ्यंकरांना माधवरावांसारखे वागण्यास भाग पाड. हाच आशीर्वाद ह माझा. सुखी रहा. झाले गेले सगळे विसरून जाऊ. नव्याने सुरुवात होते आहे आयुष्याची. सुरेख दिसते आहेस. पुनर्जन्म झाल्यासारखे वाटते आहे. असे वाटते आहे हे सारे सारे अनोळखी आहे, परके आहे. रमा, भीती वाटते व थोडीशी. नाही, मुळी सुद्धा घाबरू नकोस. अगो, इतक्या अडचणींवर मात करून देखील झालेच ना अखेर लग्न. मग आता पुढचे सारे सुद्धा सुरळीत पार पडेल. तुझे यजमान अतिशय सज्जन आणि तडफदार गृहस्थ आहेत. सावलीसारखी साथ दे त्यांना. स्वतःनी प्रयत्न केले म्हणून आज एका बयोचा संसार उभा राहतो आहे. बयो, तुमचे उदाहरण इतर अनेकांना प्रेरणा देणारे ठरेल अशी वाघ हो. आता आता जर केवळ स्वतःच्या संसारात गुरफटून राहिलीस ना तर व्यर्थच म्हणावं याची सारी धडपड. बायकांनी शिकावे, आपल्या पायावर खंबीरपणे उभे राहावे, यासाठी आपण धडपड करावयास हवी. आज आपण जशा मानाने जगतो आहोत तसेच साऱ्या जणीच जगता यावयास हवे. एखाद्या विधवेस पुनर्विवाह करावयाचा नसेल तरी सुद्धा तीच मानाने जगता यावयास हवे. अशी धडपड आपणच करायला हवी ना. हो, मी वागेन तसंच. यासाठी आपण आपल्या परीने जितके म्हणून होतील तितके प्रयत्न करावयास हवे. हो, शिक्षण घेण्याचे वचन तर तू मला दिले आहेसच. आपल्यासोबत इतर बायकांनाही घे. आणि बयो, मुख्य म्हणजे आता संतापास अगदी वेसण घालायची हो. संसार करताना आणि सुधारणेच्या मार्गावर खूप संताप देणाऱ्या अनेक घटना पावलोपावली घडत असतात. तेव्हा त्यास वळसा घालूनच आपणास पुढे जावयाचे असते, हे अगदी लक्षात ठेव. होय, आपल्या घरी हळदी कुंकू झाले होते तेव्हा पाहिले मी. बायकांनी दूषणे दिली, बोल लावला, पण तू अगदी शांत होतीस. मी थोडे संतापी आहे, पण आता तू सांगतेस ना ते सारे लक्षात ठेवीन. आणि संताप आला की तुझी आठवण काढायची, ही मुळे खूण गाठत बांधून ठेवते आता. बरी, आणखी कोणाला तरी सुद्धा तुझ्याशी 2 शब्द बोलावयाचे आहेत. या हो.
काय करताय? उठा. भावनेच्या भरात माझे वागणे वाहवत गेले, पण योग्य वेळी मला माझी चूक उमजली. आज जर तुझी क्षमा मागितली नसती तर आयुष्यभर मला माझे मन खात राहिले असते. मला क्षमा कर. जाऊ दे, झाले गेले गंगेला मिळाले. रमा, असू दे, सुखी राहा, सुखाने संसार कर.